माझे नाव परिणिता बाळकृष्ण गावडे. मी सायन रुग्णालयात अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहे आणि मी नर्सेसना आरोग्याबद्दल शिकवते. डिटॉक्स प्रोग्राम प्रमिला सिस्टर आहेत ज्या आमच्या इथे आहेत, त्यांनी मला त्याबद्दल सांगितले. त्यांच्यामुळे मला यायची इच्छा झाली आणि मी माझ्या मिस्टरांना पण त्यासाठी तयार केले आणि आम्ही ह्या रिट्रीटसाठी इथे लोणावळ्याला ऋतुरंग मध्ये आलो. तर इथला जो अनुभव होता आमच्यासाठी पहिल्या दिवशी आल्यानंतर आमचं वेलकम पण खूप चांगल्या प्रकारे करण्यात आलं. त्याच्यानंतर सरांनी घेतलेलं जे लेक्चर्स होतं, म्हणजे मलाही आरोग्याबद्दल माहिती आहे पण सरांकडनं जे हार्मोन्स बद्दल माहिती पडलं ते खूप चांगल्या प्रकारे त्यांनी इतक्या सुंदर रीती जे एन्डॉर्फिन्स, ऑक्सिटोसिन, सिरोटोनिन आणि डोपामिन ह्या हार्मोन्सचं जे आपल्या आरोग्यासाठी असणारं कार्य जे आहे ते खूप छान प्रकारे त्यांनी सांगितलं. आणि नंतर दुसरा दिवस उजाडला. दुसरा दिवस म्हणजे ट्रेकिंगचा अनुभव घ्यायचा होता. ट्रेकिंग मी करूच शकत नाही ही मला शाश्वती होती, कारण मला स्वतःला थायरॉइड, डायबिटीज आणि हायपरटेन्शन हे तिन्ही आजार आहेत. तर मी अर्ध्यापर्यंत गेली, अर्ध्यानंतर मी म्हणाले की मी जाऊ शकत नाहीये, मला शक्यच नाही. पण सरांनी शेवटपर्यंत अशी साथ दिली. सर म्हणाले नाही, हे वातावरण चांगलंय, करू शकता, तुमच्या शरीराला एक चॅलेंज आहे, तुम्ही करा आणि तुम्ही करालच. आणि सरांमुळे मी ते 5 किलोमीटरचं जे चढाव आहे, उतार आहे, हे सगळं जे आहे ते करू शकले. म्हणजे खूप अप्रतिम असं म्हणजे वर्णन करू शकत नाही. आणि आता म्हणजे आमचा जो जाण्याचा आता जो दिवस आलेला आहे त्या दिवसाबद्दल म्हणायचं तर इथल्या ज्या रेसिपीज होत्या, इथलं जे वातावरण होतं, जे सगळ्यांनी एकमेकांना साथ दिली, असं नाही वाटलं की आम्ही घरापासून दूर आहोत, असं वाटलं की आम्ही आमच्या फॅमिली बरोबरच आहोत. खूप चांगल्या प्रकारे म्हणजे अंताक्षरी झाली, म्हणजे असे वेगवेगळे गेम्स घेण्यात आले, अंताक्षरी वगैरे हे जे, त्याच्यामुळे विरंगुळा पण छान आहे. तर मी तर वारंवार सांगेन की सगळ्यांनी ही जी रिट्रीट आहे, सरांची जी रिट्रीट आहे, त्यासाठी सर्वांनी यावं, त्यांच्या आरोग्यासाठी तरी यावं की जेणेकरून त्यांचं मेडिसिन सुटावं.